जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध भगवंतांनी निर्माण केलेला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन. प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म त्यामधील द्वितीय खंड भाग 3 त्यामधील उच्च कुलीन आणि पवित्र व्यक्तींची धम्मदीक्षा, त्यामधील पाठ 5वा अनाथ पिंडकाची धम्मदीक्षा. सुदत्त हा कोसल देशाची राजधानी श्रावस्ती येथील एक रहिवासी होता. या देशात राजा प्रसेनजित याचे राज्य होते. सुदत्त हा राजाचा कोषाध्यक्ष होता. गरिबांना उदार देणग्या देत असल्यामुळे सुदत्त हा अनाथ पिंडक म्हणून ओळखला जात असे. भगवान बुद्ध राजगृह येथे असताना आपल्या काही खाजगी कामानिमित्त अनाथ पिंडक तेथे आला होता. राजगृह येथील ज्या व्यापारी संघाच्या श्रेष्ठीशी त्याच्या बहिणीचा विवाह झाला होता त्याच्याकडेच तो उतरला होता. तो आला त्यावेळी श्रेष्ठीकडे भगवान बुद्ध आणि त्यांचे भिक्खू यांच्यासाठी भोजनाची एवढ्या मोठ्या प्रमाणावर तयारी चालू असल्याचे त्याला आढळले की येथे एखादा लग्न समारंभ असावा किंवा राजाला आमंत्रण देण्यात आले असावे असे त्याला वाटले. वस्तुस्थिती समजल्यावर भगवान बुद्धाच्या दर्शनासाठी तो अत्यंत उत्सुक झाला आणि तथागतास भेटण्यासाठी तो त्याच रात्री निघाला. आणि तथागतांनी त्याच क्षणी त्याच्या हृदयातील शुद्ध भाव ओळखून सात्वनपर शब्दांनी त्यांनी त्याचे स्वागत केले. आसनस्थ झाल्यावर अनाथ पिंडकाने एखाद्या धार्मिक विषयावर प्रवचन ऐकण्याची इच्छा व्यक्त केली. तथागतांनी त्याची इच्छा मान्य करून प्रश्न केला, आपले जीवन कोण घडवितो? तथागतांनी त्याची इच्छा मान्य करून प्रश्न केला, आपले जीवन कोण घडवितो? तो ईश्वर वस्तुमात्राचा निर्माता आहे काय? प्रश्न. जर तो निर्माता ईश्वर असता तर सर्व प्राणीमात्रांना आपल्या निर्मात्याच्या सत्तेच्या अधीन राहून निमूटपणे त्यांच्यापुढे नमावे लागले असते. कुंभाराच्या हाताने घडविलेल्या मडक्याप्रमाणे त्याची स्थिती झाली असती. जर ईश्वराने जग निर्माण केलेले असते तर दुःख, आपत्ती किंवा पाप अशासारखी कोणतीच गोष्ट असायला नको होती. कारण चांगल्या आणि वाईट अशा दोन्हीही गोष्टींचा उद्भव त्यांच्यापासूनच झाला पाहिजे. जर असे नसेल तर त्याच्याखेरीज एखादे कारण असले पाहिजे आणि मग तो ईश्वर स्वयंभू असणे शक्य नाही. याप्रमाणे ईश्वरविषयक कल्पनाचा पाडाव होतो हे तुमच्या लक्षात येईल. बघा, भगवान बुद्धानं डायरेक्ट ईश्वराला धारेवर घेतलं. काही ईश्वरानं जर हे सगळं निर्माण केलं, मग काहीक माणसं पापी आणि काहीक माणसं चांगले असे काहून, असा त्यांनी प्रश्न केला. म्हणजे बा ईश्वरच सगळ्या माणसामध्ये वसलेला आहे असं जर तुम्ही म्हणता तर मग काहीक माणसं पाप करतात, काहीक माणसं चांगले राहतात असं काहून बा? मग तोच असला पाहिजे सगळ्या याचा दोषी, असं भगवान बुद्धांनी त्याच्यावर डायरेक्ट हे केलेलं आहे. तो जर स्वयंभू आहे बा तर तोच मग सगळ्याचा हे आहे, चांगले तोच घडवते आणि वाईटही तोच घडवते. म्हणजे चांगलं म्हटलं ईश्वराचं नाव घ्यायचं आणि वाईट घडलं
माणसाचं नाव घ्यायचं. कसं आहे पहा, उलटं आहे जग. म्हणजे म्हणून बुद्धानं जे तत्व मांडलेले आहे कर्माचे, कुशल कर्म अकुशल कर्म, पाप आणि पुण्य, जे मांडणी केली भगवान बुद्धांनी ते सत्याच्या आधारावर केली आहे. तेच लोकांना पटवून द्यायचं आहे आपल्याला आणि तेच लोकांनी समजून घेतलं पाहिजे. पाप आणि पुण्य, कुशल कर्म आणि अकुशल कर्म याची जी व्याख्या आहे, जे प्रमाणाधीत सत्य मांडणी केली आहे ते भगवान बुद्धांनी केली आहे. जगामध्ये दुसरं कोणच नाही केली मांडणी. भगवान बुद्ध म्हणतात का या मार्गाने जाऊन मी दुःखातून मुक्त झालो. तुम्ही जर या मार्गाने गेले तुम्ही सुद्धा दुःखातून मुक्त होऊ शकता. तो मार्ग मी तुम्हाला सांगितलेला आहे. आता तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही चाला, नाही तर भोगा. तर भगवान बुद्ध हे मार्गदाता आहेत आणि त्या मार्गाच्या माध्यमातून माणसाला मोक्ष प्राप्त होते. मोक्ष म्हणजे दुःखातून मुक्ती. इतकं सरळ आणि स्पष्टपणे भगवान बुद्धांनी मांडणी केलेली आहे. आपण ह्या डोक्याच्या नसा खुलून राहिलो. लोक सगळे भ्रमित आहेत, कन्फ्यूज आहेत, कल्पनेमध्ये पडलेले आहेत आणि हा ग्रंथ त्यांच्या या डोक्यातले जे काही द्विधा आहेत ते खोलण्याचा प्रयत्न आपण करत आहोत या माध्यमातून. तर पुढे आणखी असे म्हटले जाते की ब्रह्म हे जगतकारण असू शकत नाही. ब्रह्म हे जगतकारण असू शकत नाही. बीपासून झाड होते त्याप्रमाणे आपल्या भोवतालच्या सर्व वस्तू कारणामुळे अस्तित्वात येतात. मग ब्रह्म हे सर्वच वस्तूचे सारखेच कारण कसे असू शकेल? प्रश्न केला आहे. सर्वच वस्तूचे सारखे कारण कसे असू शकेल? जर ते सर्वव्यापी असेल तर निश्चितपणे ते त्यांचा निर्माता होऊ शकत नाही. आणखी असे म्हटले जाते की आत्मा हा निर्माता आहे. जर आत्मा हा निर्माता असेल तर त्याचे सर्व वस्तू सुखकर का केल्या नाहीत? तर त्याने सर्व वस्तू सुखकर का केल्या नाहीत? दुःख आणि सुख ही वास्तविक सत्य होत ती आत्म्याने निर्माण केलेली असणे कसे शक्य आहे? प्रश्न केला भगवंतांनी. का बा आत्माच सगळ्याचा निर्माता आहे, मग काही दुःखी आणि काही सुखी होऊन राहते? सगळे सुखी असायला पाहिजे. इथं भगवंतांनी प्रश्न केलेला आहे. आणि असं म्हटलं गेलं ब्रह्म जगतकारक असू शकत नाही. बीपासून झाड होते त्याप्रमाणे आपल्या भोवतालच्या सर्व वस्तू कारणामुळे अस्तित्वात येतात. मग ब्रह्म हे सर्वच वस्तूचे सारखेच कारण कसे असू शकेल? असा प्रश्न केला आहे. प्रत्येक वस्तूचं अलग अलग कारण राहते. कोणतं झाड 3 महिन्यात मोठं होते, कोणतं झाड 4 महिन्यात मोठं होते. असे या पृथ्वीतलावर असंख्य हजारो करोडो झाडं आहेत. झाडांची अलग अलग आपली रूपरेषा आहे, त्याचे अलग अलग कर्म आहेत. प्रत्येक झाडचं कालावधी ठरलेला आहे, प्रत्येकाचं कर्म अलग आहे. अशा प्रकारचे भगवंतांनी उकल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरे असे की निर्माता कसा कोणी नाही, निर्माता असा कोणी नाही किंवा दैव असे काही एक नाही आणि कार्यकारण भावही नाही. हे विधान तुम्ही मान्य केले तर आपली जीवने घडविण्याचा आणि साध्यानुसार साधने जुळवून घेण्याची काय प्रयोजन? म्हणून आमचे म्हणणे असे की अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू या कारणाशिवाय अस्तित्वात आलेल्या नाहीत. जे काही वस्तू भगवंत काय म्हणतात, कारणाशिवाय कोणतीच वस्तू निर्माण झाली नाही म्हणते जगात. प्रत्येक वस्तू जे निर्माण झालेली आहे, मग ती कुठली असो जगातली, त्या वस्तूच्या मागं काही ना काही कारण आहे. जसं दुःख निर्माण झालं त्याचं कारण आहे, नालीत पडला तर काही कारण आहे, ठोकर लागली तर काही कारण आहे, जेवण करून राहिला म्हणजे कारण आहे, दारू पिऊ राहिला म्हणजे कारण आहे, गांजा पेते म्हणजे कारण आहे,
गाडी चालवून राहिला म्हणजे कारण आहे. प्रत्येक घटना जी घडून राहिली आहे त्यामागं काही ना काही कारण आहे. बिमारी झाली म्हणजे कारण आहे. खोकला आला म्हणजे कारण आहे. उदाहरण सांगू राहिलो की ताप आला अंगाले म्हणजे कारण आहे. सर्दी झाली काही ना काही कारण आहे. प्रत्येक जे घटना घडते जगामध्ये त्यामागे काही ना काही कारण राहते. म्हणून आमचे असे म्हणणे आहे की अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू या कारणाशिवाय अस्तित्वात आलेल्या नाहीत. ईश्वर, ब्रह्म, आत्मा आणि कारणरहित असे दैव यापैकी कोणीही निर्माता नाही. तर आपल्याच कृत्याचे बरे वाईट परिणाम होत असतात. सर्व विश्व प्रतित्य समुत्पाद म्हणजे कार्यकारण भावाच्या सिद्धांतावर आधारलेले आहे. पहा काय म्हणते भगवान बुद्ध. हे सर्व जग प्रतित्य समुत्पाद हे पालीमध्ये म्हणते आलं आणि त्याचा अर्थ होते म्हणजे कार्यकारण भाव. त्याचा अर्थ होते सर्व विश्व प्रतित्य समुत्पाद म्हणजे कार्यकारण भावाच्या सिद्धांतावर आधारलेले आहे आणि जी कारणे क्रियाशील असतात ती अमानसिक नसतात. उदाहरणार्थ पेला ज्या सुवर्णाचा केलेला असतो ते अंतर्बाह्य सुवर्णच असते. म्हणून आपण ईश्वर पूजेच्या आणि त्यांच्या प्रार्थनेच्या थोतांडांचा त्याग करूया म्हटलं गेलेलं आहे. आपण ईश्वर पूजेच्या आणि त्यांच्या प्रार्थनेच्या थोतांडाचा त्याग करूया ज्याच्यापासून काहीही फायदा नाही. अशा गूढ गोष्टीविषयी निष्फळ कल्पना करीत बसून आपण स्वतःचेच नुकसान करून घेऊ नये. आत्मा आणि स्वार्थीपणा याचा आपण त्याग करूया आणि कुशल कर्म करूया म्हणजे त्याचे फळही आपणास चांगले मिळेल. काय म्हणते भगवान बुद्ध का बा आत्मा आणि स्वार्थपणा याचा आपण त्याग करूया आणि कुशल कर्म करूया. कुशल कर्माचं फळही आपणास चांगले मिळेल. कुशल कर्माचं फळ भेटते म्हणजे वास्तविकता मांडली आहे. आता अज्ञान एवढं भयंकर आहे संपूर्ण जगामध्ये का लोकांनी आपलं चांगलं झालं पाहिजे बा काही करतात. कोणी मग बोकड्याची बळी देते, कोणी जनावराची बळी देते, कोणी कोंबडीची बळी देते. विविध प्रकारचे लोक बळी देतात. कोणी बैल मारते, कोणी गायाची हत्या करते. आजही भारतामध्ये काही राज्य असे आहेत, त्या राज्याच्या काही जिल्हे असे आहेत का तिथे आजही जनावरं, बैल, गाय, म्हैस, बकरी, काही कसे कोंबडे, पक्षी यांची बळी देतात का काहीतरी बा भलं झालं पाहिजे म्हणून. आणि हे कोण लोक होत त्यामध्ये सगळे झाले मग मिच्चर, सब मिच्चर. कारण धम्म, खरा धम्म समजलाच नाही ना. हा धम्म कुठल्याही एका व्यक्तीचा नाही, हा धम्म कुठल्याही एका समुदायाचा नाही, हा धम्म कुठल्याही एका धर्माचा नाही. हा धम्म संपूर्ण जगाचा आहे, संपूर्ण मानवजातीचा आहे, संपूर्ण मानवाचा कल्याणाचा आहे, हिताचा आहे. हे तत्वज्ञान आहे. हे प्रत्येकाला निसर्गातून जन्माला आलेलं तत्वज्ञान आहे. निसर्गामधून जन्माला आलेलं तत्वज्ञान आहे. याच्यामध्ये तुम्हाला फरक करता येत नाही. हे जे सत्य आहे तेच आहे आणि तेच सत्य भगवंतांनी या पृथ्वीला अनुसरून जशी हे पृथ्वी कार्यकारण भावाच्या आधारावर चालत राहते त्याचप्रमाणे याच्यामध्ये लिखाण केलेलं आहे भगवंतांनी. आणि तेच लिखाणाचं संशोधन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोंबर 1956 रोजी आपल्याला दिलेलं आहे लिखाण करून. इतकं सविस्तर आहे याच्यामध्ये. आणि ते आपल्याला काही समजते, काही समजत नाही. आता मी जे वाचून राहिलो हे ते माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे सोप्या भाषेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करून राहिलो. काही जणांच्या बुद्धीला पटते, काही जणांना पटत नाही. अधिकही माझ्यापेक्षा चांगला कोणी एखादा वाचक तयार झाला, अभ्यासक झाला, काही संशोधक झाला
तो सुद्धा माझ्यापेक्षा चांगल्या प्रकारे याचं विश्लेषण करून अधिकही या येणाऱ्या काळामध्ये कोणीतरी सांगलच. जे जे चांगलं आहे ते आपण बुद्धीला कसोटीपणावर लावून ते आपण स्वीकार केलं पाहिजे, त्याची आपण चाचणी केली पाहिजे, परीक्षण केलं पाहिजे आणि तेव्हा आपण ते स्वीकारलं पाहिजे. कुशल कर्म करूया म्हणजे त्यांची फळंही आपणास चांगले मिळेल. अनाथ पिंडक म्हणाला, भगवंतांनी जे सांगितले त्यातील सत्य मला समजले आणि आपले मन मोकळे करावे अशी माझी इच्छा आहे. माझे बोलणे ऐकल्यावर मी काय करावे याविषयी भगवंतांनी मला उपदेश करावा. माझ्या आयुष्यात मला खूप कामे आहेत आणि विपुल संपत्ती मिळविल्यामुळे मी चिंताग्रस्त झालो आहे. काय म्हणते अनाथ पिंडक? सत्य सांगत आहे भगवंताले अनाथ पिंडक काय म्हणते? सत्य सांगू राहिला तो. त्याचं नाव सुदत्त हा भगवंताला म्हणतो मी विपुल संपत्ती मिळवली, भयंकर संपत्ती मिळवली बा, आणि आता मी चिंताग्रस्त झालो आहे. एखाद्या मनुष्यापाशी जर भयंकर संपत्ती कमवली असन त्याले चिंताग्रस्तच होणं आहे. काहून बापा? चोर तर येणार नाही, कोणी चोरून तर येणार नाही. मायापाशी लय मोठे पैसे ठेवले आहे ना, झोपच लागत नाही, जागीच राहते. आणि तो सगळ्यात दरिद्री, काय कामाचं असं जीवन? झोपच नाही लागत तर काय कामाचं? मरणार आहे ना तो एक दिवस. बम पैसा आहे, झोपच नाही लागू राहिले, परेशान. मग दारू पिते, मग झोप नाही लागत. चालेल नशेकडे, मग चुकीच्या दिशेकडे वळते ना माणूस. मग गांजा, सिगरेट, गुटखा, खर्रा, नशा, झोप लागत नाही ना. मग तर नशा करता करता मग झोप लागते थोडीफार. दुःख सोयीन ते कसं भोगा लागते सांगून राहिलो विश्लेषण करून. म्हणजे विपुल संपत्ती कमवली तर भगवंताले अनाथ पिंडक म्हणते मी चिंताग्रस्त आहो म्हणते. आता विचार करा, या जगामध्ये, भारतामध्ये नाही पर जगामध्ये किती लोकांची संपत्ती आहे, विपुल संपत्ती. भगवंतांनी संपत्ती कमाले मना नाही केलं. भगवंत म्हणतात त्या संपत्तीचं योग्य नियोजन असलं पाहिजे. ते नियोजन कसं करायचं हे भगवंत सांगतात, ते आपल्याला पुढे ऐकायला मिळेल. अनाथ पिंडक म्हणाला, भगवंतांनी जे सांगितले त्यातील सत्य मला समजले आणि आपले मन मोकळे करावे अशी माझी इच्छा आहे. माझे बोलणे ऐकल्यावर मी काय करावे याविषयी भगवंतांनी मला उपदेश करावा. माझ्या आयुष्यात मला खूप कामे आहेत आणि विपुल संपत्ती मिळविल्यामुळे मी चिंताग्रस्त झालो आहे. तरीही माझ्या कामात मला आनंद वाटतो आणि मी त्याच्यासाठी खूप परिश्रम करतो. माझ्या पदरी पुष्कळ नोकर चाकर आहेत आणि माझ्या उद्योगधंद्याच्या यशावर त्यांचे जीवन अवलंबून आहे. आपले शिष्य परिव्रजेच्या सुखाची प्रशंसा करतात. आपले शिष्य परिव्रजेच्या सुखाची प्रशंसा करतात आणि जगातील अशांतीला दोष देत असताना मी ऐकले आहे. ते म्हणतात, तथागतांनी आपल्या राज्याचा आणि वारसा हक्काचा त्याग केला आहे आणि सदाचरणाचा मार्ग शोधून काढून निर्वाण कसे प्राप्त करावे याचे सबंध जगाला उदाहरण घालून दिले आहे. निर्वाण कसे प्राप्त करावे म्हणजे ते मरणं नव्हे. निर्वाण म्हणजे काही जणाले बापा निर्वाण कायले मरावं आम्ही असंच वाटते काही जणाले. बुद्धान म्हटलं निर्वाण म्हणजे मरणं प्राप्त करा, हे काय होय बापा? कन्फ्यूज आहे काही जण, कन्फ्यूज. निर्वाण म्हणजे मरणं समजून राहिले, त्याच्यावर लिहून घेतात निर्वाण या तारखेला. अरे बाबा, निर्वाण म्हणजे मरणं नाही. निर्वाण हे जिवंतपणी प्राप्त करणारी अवस्था आहे. निर्वाण हे जिवंतपणी प्राप्त होते. निर्वाणाचा एका वाक्यात सांगायचा म्हणजे अर्थ असा होते, जगातलं सगळ्यात मोठं सुख, जगातलं सगळ्यात मोठं सुख ती निर्वाण अवस्था आहे.
आणि ती प्राप्त करणं म्हणजे सोपं नाही. लय मोठ्या पायऱ्या चढून जावं लागते, पुरा दमच लागते माणसाचा. आणि दम लागला तर रस्त्यावर मरते तो. बे बाबा निर्वाण एवढ्या दूर, बापा मी नाही जात रे बाजी इकडं. एवढं परिश्रम करून कोण करत बसन? एवढे येले कोण करन? एवढी प्रॅक्टिस एवढं करावं लागते काय? हां, मी नाही तिकडं, घाबरते ना. म्हणून सगळं सोपं आहे. दारू पिणं सोपं आहे, गांजा पिणं सोपं आहे, बायकोले शिवा देणं सोपं आहे, नवऱ्याला शिवा देणं सोपं आहे. दोघांकडून बोलतो मी. नाही तर म्हणसा बाबा तुम्ही आमच्याकडूनच बोलता, बायाकडून काही बोलतच नाही. एखादी बाई माणसावर अन्याय करते, एखादा माणूस बाईवर अन्याय करते, हे सोपं आहे. भांडणं करणं सोपं आहे. एखाद्याची हासा उडवणं सोपं आहे, एखाद्याची मजा उडवणं सोपं आहे. पण निर्वाण प्राप्त करणं सोपं वाटते काय? तेच तर आहे खास. निर्वाण कसे प्राप्त करावे याचे संबंध जगाला उदाहरण घालून दिले आहे. जे न्याय असेल ते करावे आणि आपल्या बांधवांना सुखी करावे याविषयी माझ्या मनाला उत्कंठा लागून राहिली आहे. म्हणून मला असे विचारायचे आहे की माझी संपत्ती, माझे घर, माझा व्यापार उदीम याचा मी त्याग केलाच पाहिजे काय, असा प्रश्न केला. आणि आपल्याप्रमाणे धार्मिक जीवनाचा आनंद मिळविण्यासाठी गृहहीन झाले पाहिजे काय? आणि आपल्याप्रमाणे धार्मिक जीवनाचा आनंद मिळविण्यासाठी गृहहीन झाले पाहिजे काय, प्रश्न. आणि तथागत म्हणाले, उदात्त आणि अष्टांग मार्गाने जो जातो त्या प्रत्येकाला धार्मिक जीवनाचा आनंद मिळतो. अष्टांग मार्ग 4 आर्य सत्य आहे ना. दुःख, दुःखाचं कारण, दुःख दूर करता येते, दुःख दूर करण्याचा आर्य अष्टांगिक मार्ग. तथागत म्हणाले, उदात्त आणि अष्टांग मार्गाने जो जातो त्या प्रत्येकाला धार्मिक जीवनाचा आनंद मिळतो. जो संपत्तीला चिकटून राहतो त्याने तिचे विष स्वतःच्या मनात पेरून घेण्यापेक्षा तिचा त्याग करणे अधिक चांगले. पहा काय म्हणते भगवंत. नाही तर भयंकर त्रास होते. मग बापा आता मी 10 लाख कमवले, याला चिपकूनच हवं मी. धम्मच नाही समजला ना. आता हा धम्म कोणाला ऐकायला भेटते माहिती आहे का? जो कुशल कर्माने परिपूर्ण आहे, ज्याच्या मनामध्ये चित्त उत्पन्न झालेलं आहे, ज्याचं काहीतरी चांगलं होण्याच्या मार्गावर आहे, त्यालाच हे धम्म ऐकता येते. अच्चकाच्या बच्ची गोष्ट आहे का? माझ्या मनात करुणा उत्पन्न झाली, बाहेर बोलणं चालू होतं, माझ्या मनात त्यांच्याप्रती करुणा उत्पन्न झाली, मला वाटतं त्याला थोडा धम्म ऐकला पाहिजे. पहा मी अनुकंपा केली, वाढलं बिचारायचं कुशल कर्म. जर थोडीशी घेतली असं तरी काही ना काही ऐकलं तर किती कामाचं आहे. पुण्य वाढलं ना त्याचं. त्याला थोडंसं काही क्षणाचं सुख प्राप्त होऊन जाईल. 10 मिनिटाचं, 15 मिनिटाचं, अधिक जास्त केलं रात्रभराचं सुख प्राप्त होऊन जाईल. ज्या क्षणामध्ये सुख मिळेल तो धम्म ऐकायला भेटू राहिला, किती चांगलं सुखाचा वेळ आहे तो, किती चांगला सुखाचा क्षण आहे. नाही तर निरदरीदिस जीवन, दुःखच दुःख, दुःखच दुःख. धम्माचं श्रवण, धम्माची वाणी ऐकणे, हे माझा आवाज आहे. फक्त माझा आवाज आहे, ही वाणी भगवंताची आहे. म्हणून हे ऐकणं सगळ्यात सुखद आहे, सगळ्यात कुशल आहे. तथागत म्हणाले, उदात्त आणि अष्टांग मार्गाने जो जातो त्या प्रत्येकाला धार्मिक जीवनाचा आनंद मिळतो. जो संपत्तीला चिकटून राहतो त्याने तिचे विष स्वतःच्या मनात पेरून घेण्यापेक्षा तिचा त्याग करणे अधिक चांगले. परंतु जो संपत्तीला चिकटून राहत नाही आणि ती जवळ असूनसुद्धा तिचा उपयोग जो चांगल्या तऱ्हेने करतो तो आपल्या बांधवांना वरदान ठरेल. आता संपत्ती काही जण बम आहे, समाजासाठी कामच नाही करत, घरातच. हा झाला अमीर, बहिणीसाठी काम नाही करत, बहीण बिचारी गरीब आहे.
तिच्या लेकराला शिकवत नाही. हा झाला अमीर, भावासाठी काम नाही करत. भाऊ बिचारा गरीब आहे, गवंडी काम करते, शेती करते. मग हा श्रीमंत झाल्यावर ह्या भावाचं कर्तव्य आहे का दुसऱ्या भावाला मदत करणं. बहीण श्रीमंत झाली तर भावाला मदत करणं, भाऊ श्रीमंत झाला तर बहिणीला मदत करणं, भाऊ भावाला मदत करणं, बहिणीला मदत करणं, हेच तर कर्तव्य आहे. आता बहीणच नाही आहे तर मग कोणाला मदत करा असा प्रश्न येईल. मग तर बहीण नाही आहे तर मग समाजामध्ये कोणी नातेवाईक असते त्याला मदत करणं. नातेवाईकही नाही आहे, समाजामधले काही गरीब मुलं असतात, मुली असतात, समाजामधले काही आपले बंधू असतात, ते आपले भाऊ बहीण आहे, त्यांना मदत करणे, त्यांच्यासाठी कार्य करणे, हे तर सांगितलं भगवंतांनी. हे मी तुम्हाला विश्लेषण करून सांगू राहिलो, सविस्तर सांगू राहिलो. त्याचं समजत नाही लोकायला, एवढे अज्ञानी आहे म्हणून तर काम नाही करू राहिले. 100तले फक्त 5च लोक काम करू राहिले समाजाचं. 100तले फक्त 5च. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीच्या तयाचे न्यारेचे टोक असते. असंच आहे ना. आता ते 5ही आहे का नाही आहे. म्हणून काही जण दुखी आहेत ना आपल्या ह्याच्यात. काही जण बिचारे काम करू राहिले, त्याला मोठं संकट, त्याला त्रासही सहन होत करावं लागते. कोण त्याचा हासा उडवते, कोण त्याची खिल्ली उडवते, बाबा इलेच वाटते धम्म असे बोलतात काही जण, आहे का नाही. मग हा सगळा त्रास त्या 5 लोकांना सहन करावं लागते. कारण 95 लोक याच्या मार्गी नाही आहे. म्हणून जो संपत्तीला चिकटून राहत नाही आणि ती जवळ असूनसुद्धा तिचा उपयोग जो चांगल्या तऱ्हेने करतो, तो आपल्या बांधवांना वरदान ठरेल. वरदान, वरदान म्हटलं याला. काही जण म्हणते ना मांग काय वरदान मागायचं आहे, त्याचा अर्थ तसा तो वेगळा काढला काय ना, विद्रूप केलं. वरदान कायले म्हटलं, बांधवांसाठी कार्य करेल, जो संपत्तीला चिकटून राहत नाही आणि ती जवळ असूनसुद्धा तिचा उपयोग जो चांगल्या तऱ्हेने करतो, तो आपल्या बांधवांना वरदान ठरेल. म्हणजे त्याचं कुशलकर्म वाढेल, हे वरदान असा अर्थ होतो त्याचा आला. म्हणजे तो चांगलं काम करू राहिला, त्याचं कुशलकर्मही वाढू राहिलं आणि त्याचीवाली कीर्ती वाढू राहिली. पण त्याचं ते हे करत असताना त्यानं कुठल्याही प्रकारचा हेतू ठेवू नये. आता काबेले का त्याने एवढं केलं मग हातपाय दाबून दे असा हेतू नाही ठेवला का. तो स्वार्थ झाला. मग नाही दाबून दिले हातपाय, मग आला राग, मग करतच नाही काम. असं नाही पाहिजे हेतू. निस्वार्थ उपेक्षा भावानं, जे पारमी आहे उपेक्षा, असुखद अदुखद उपेक्षा भावानं कार्य करावं लागते, तरच त्याचा लाभ होते. नाही तर काहीतरी स्वार्थाच्या हेतूनं जर कार्य केलं, फिटला तो, त्याला प्राप्त नाही होत, त्याला कुशलकर्म मिळत नाही. जो संपत्तीला चिकटून राहत नाही आणि ती जवळ असूनसुद्धा तिचा उपयोग जो चांगल्या तऱ्हेने करतो, तो आपल्या बांधवांना वरदान ठरेल. माझे तुम्हाला असे सांगणे आहे की तुमचा जो जीवन व्यवसाय आहे त्यातच तुम्ही राहा आणि परिश्रमपूर्वक आपल्या धंद्यात लक्ष द्या. पहा भगवंत काय म्हणते अनाथ पिंडकाला, सुदत्ताला, माझे तुम्हाला असे सांगणे आहे की तुमचा जो जीवन व्यवसाय आहे त्यातच तुम्ही राहा आणि परिश्रमपूर्वक आपल्या धंद्यात लक्ष द्या. जीवन, संपत्ती आणि सत्ता माणसाला गुलाम करीत नाहीत, तर त्यांची अभिलाषा त्याला गुलाम करते. पहा काय म्हणते भगवंत, जीवन, संपत्ती म्हणजे जीवन जगणे, जीवन म्हणजे आयुष्यपूर्ण, जीवन, संपत्ती आणि सत्ता असते ना. जसं आता सत्ता आहे राज्यामध्ये आहे, केंद्रामध्ये असते वेगळी सत्ता, जिल्ह्यात असते, विदर्भस्तरीय लेवलवर असते, अलग अलग सत्ता असते. जीवन, संपत्ती आणि सत्ता माणसाला गुलाम करीत नाहीत, तर त्यांची अभिलाषा त्याला गुलाम करते. अभिलाषा म्हणजे अभिलाषाचा अर्थ असं तुम्हाला सांगतो, गुलाम कोण करते, तो ते मिळवण्यासाठी काही करते, लाचार बनते, तो गुलाम भाकऱ्या बनते, आहे का नाही. भाकऱ्या बनते, दारू वाटते, पैसा वाटते, साड्या वाटते, किराणा वाटते, म्हणजे त्या आशेनं, त्या अभिलाषेनं, त्या अभिलाषा त्याला गुलाम बनवते. मग तो गुलाम बनते, तो स्वतःही गुलाम बनते, मग तो इकडं लुटते ना पूर्ण. मग याच्यात खाऊ दे, त्याच्यात खाऊ दे, पुरं बेकारच का. खड्डेच खड्डे कुठं रस्त्यानं,
काय झटके रस्त्याने, हा खड्डेच खड्डे आहे. हा नवीनच पूल बनला ना, हा आता बनला नवीन पूल, खड्डेच खड्डे आहे इथं. आता दुर्घटना व्हायची वाट पाहते का? एखादा झटक्यात पडला बिचारा, एखादा कोणी सायकल घेऊन घ्या, आता सायकल तर नाही आहे, गाड्या आहे विचार जास्त, कोणी पडला काही झाला, दुर्घटना व्हायची वाट पाहतात. खड्डेच खड्डे आहे. थोडेसे खड्डे बुजवले 4-5, तसेच आहे बाकीचे. थोडेफार खड्डे बुजवले असेल त्याचे, बाकी तसेच आहे. म्हणजे भगवंत म्हणतात, जीवन, संपत्ती आणि सत्ता माणसाला गुलाम करीत नाहीत, तर त्यांची अभिलाषा त्याला गुलाम करते. केवळ निष्क्रिय जिने जगण्यासाठी जो भिक्खू संसार त्याग करतो त्याचा काही फायदा होत नाही. कारण आळसाने जिने घृणास्पद होय. पहा, भगवंतांनी भिक्खूले फाईलवर घेतलं आहे का नाही? भगवंताची वाणी होय ते. सगळ्या समान नाही त्याला भगवंतांनी. असं नाही का तू बा घेतलं का मग माझ्याजवळचा लाड नाही केला जास्तचा. भगवंतांनी त्याच्या नियमाला जास्त महत्त्व दिलेलं आहे. जो नियमाच्या अनुसरून तोच खरा. इथं बा भगवंतांनी म्हटलेलं आहे, केवळ निष्क्रिय जिने जगण्यासाठी जो भिक्खू संसार त्याग करतो त्याचा काहीही फायदा नाही, त्याचा काहीही फायदा होत नाही. कारण आळसाचे जिने घृणास्पद होय. निष्क्रियतेचा तिरस्कारच केला पाहिजे. भगवंत म्हणतात, भगवंतांनी सुधारणा केलेली आहे मनुष्य प्राण्यांची. जो त्याच्यातून भिक्षू बनते किंवा चांगल्या मार्गी लागते त्याची सुधारणा केली आहे भगवंतांनी. म्हणजे भगवान बुद्ध जगातले सगळ्यात टॉप लेवलचे टीचर आहे, सगळ्यात ग्रेट टीचर, सगळ्यात म्हणजे असं उत्कृष्ट टीचर. त्यांची तुलना कोणासोबत करू शकत नाही आपण. जगातला सगळ्यात चांगला शिक्षक, मार्गदर्शक म्हणजे भगवान बुद्ध. माणसाने गृहहीन व्हावे किंवा संसार त्यागाची आवश्यकता वाटल्याशिवाय त्याने संसार त्याग करावा असे तथागताचा धम्म सांगत नाही. पहा काय म्हणते भगवान बुद्धाचा धम्म, म्हणजे त्यानं त्यागच केला पाहिजे पुऱ्या संसाराचा, असा धम्म नाही सांगत. आपण एकच व्याख्या करू, त्यागच कर. अरे तुम्ही कोणत्याही अवस्थेत राहा, तुम्ही धम्माचं कार्य कुठल्याही अवस्थेमध्ये राहून करू शकता. आता ह्या जगामध्ये, ह्या भारतामध्ये अलग अलग डिपार्टमेंट आहे प्रत्येक क्षेत्राचे. तो त्या क्षेत्रामध्ये राहून धम्माचं कार्य करू शकते. म्हणजे प्रामाणिकपणे ड्युटी करणे म्हणजे धम्म होय. इमानदारीने ड्युटी करणे म्हणजे धम्म होय. इमानदारीने शेती पिकवणे म्हणजे धम्म होय. इमानदारीने आपली जीवनचर्या चालवणे म्हणजे धम्म होय. नाही तर मग भटकून राहिले इकडलं तिकडं. आता दारू पिणे म्हणजे धम्म होय काय? तर धम्मनी सांगितलं भगवंतांनी. म्हणजे चांगलं जीवन जगणं म्हणजे धम्म. गांजा पिणे म्हणजे धम्म होय काय? नाही. भांडणं करणं म्हणजे धम्म नाही. भगवंतांनी चांगल्या गोष्टीला धम्म म्हटलेला आहे. जो चांगला आहे, जो आपल्या पती-पत्नी चांगले राहतात तो धम्म आहे. दोघंही आनंदामध्ये हाय बिचारे, एकामेकाचा मान सन्मान राखतात, एकामेकाचा आदर करतात म्हणजे धम्म. नाही तर हाही शिवा जुराल तिले आणि तेही तिले शिवा देते, हा का धम्म आहे? लागले भांडणं, हा धम्म नाही. ज्यांच्यामध्ये माणुसकी आहे, एकामेकाचा मान सन्मान आहे, ज्यांच्या पतीपत्नीमध्ये एकमेकांचा मान सन्मान राखतात, जे चांगलं आपलं जीवन कंठित करतात आणि सर्वांचा मान सन्मान राखून आपला प्रवास करतात, तोच धम्म आहे. माणसाने गृहहीन व्हावे किंवा संसार त्यागाची आवश्यकता वाटल्याशिवाय त्याने संसार त्याग करावा असे तथागताचा धम्म सांगत नाही. माणसाने स्वार्थाच्या भ्रमातून मुक्त व्हावे, आपले चित्त शुद्ध करावे, सुखोपभोगाच्या तृष्णेचा त्याग करावा आणि सदाचरणाचे जीवन जगावे असे तथागताचा धम्म सांगतो. पहा, म्हणजे गृहस्थी माणूससुद्धा ही अवस्था प्राप्त करू शकते. बम पैसे आहे पण तो पैशाला चिपकून नाही आहे. घर बंगला सगळंच आहे, कार आहे, सगळं आहे, पण त्याला चिकटावा नाही आहे त्याचावाला. म्हणजे त्याचा त्यागी आहे. तो गृहस्थी राहूनसुद्धा तो त्यागी असू शकते, पण त्याला त्या भगवंताच्या मार्गाने चालावं लागते. आणि म्हणून भगवंत म्हणतात, आपले चित्त शुद्ध करावे, सुखोपभोगाच्या तृष्णेचा त्याग करावा आणि सदाचरणाचे जीवन जगावे असे तथागतांचा धम्म सांगतो. म्हणून तो उपोषित आहे. उपोषित कायले आहे? तर त्यासाठी आहे, सुखोपभोगाच्या तृष्णेचा त्याग करण्यासाठी.
त्याची प्रॅक्टिस झाली पाहिजे जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत. म्हणून सांगतो बापा, उपोषण पकडा, उपोषण पकडा. कोणी ऐकते, कोणी ऐकत नाही, कोणी घेते, कोणी घेत नाही. आपले चित्त शुद्ध करावे, सुखोपभोगाच्या तृष्णेचा त्याग करावा आणि सदाचरणाचे जीवन जगावे असे तथागतांचा धम्म सांगतो. आणि लोक काहीही करतो, लोक काहीही करोत, कारागीर, व्यापारी किंवा राज्याचे अधिकारी म्हणून ते या जगात राहोत किंवा संसार त्याग करून धार्मिक चिंतनात ते आपले आयुष्य घालवोत. मात्र आपल्या अंगीकृत कार्यात त्यांनी आपले अंतःकरण ओतले पाहिजे. त्यांनी मेहनत आणि उत्साही असले पाहिजे. पाण्यात वाढणाऱ्या परंतु पाण्याचा स्पर्श न होणाऱ्या कमलाप्रमाणे ते असतील. जीवन संघर्षात कोणाचाही हेवा किंवा द्वेष करीत नसतील आणि या जगात ते स्वार्थाचे नव्हे तर परमार्थाचे जीवन जगत असतील तर आनंद आणि समाधान शांती आणि समाधान ही खात्रीने त्यांच्या मनात वास करतील. या जगात ते स्वार्थाचे नव्हे तर परमार्थाचे जीवन जगत असतील तर आनंद, शांती आणि समाधान ही खात्रीने त्यांच्या मनात वास करतील. पहा किती स्पष्ट सांगितलं भगवंतांनी. आता याचं विश्लेषण एवढं भयंकर होते, पण लय चिंतन करून सांगा लागते. स्वार्थाचं जीवन नको जगा म्हणते भगवंत, परमार्थाचे जीवन जगा. आता परमार्थाचे काही जण काय समजतात, ईश्वर. ते त्याचा अर्थ होत नाही. परमार्थाचे जीवन म्हणजे ते निष्क्रम्य म्हणजे उपेक्षा भावानं जीवन जगणे, असुखद अदुःखद मध्यम मार्गामध्ये जीवन जगणे, 10 पारमिताचे गुणांचं अभ्यास करून त्यावर चालण्याचा प्रयत्न करणे, उपसताचं, अष्टशिलाचं, आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करून त्याच्यामध्ये जीवन जगणे म्हणजे परमार्थाचं जीवन. त्यामध्ये कसं असते, कुठल्याही प्रकारचा आणि त्याच्यामध्ये हे नसते, स्वार्थ नसते मग. आणि ते असं सुखद जीवन असते, ते म्हणजे असं मोकळं असते एकदम जीवन, वेगळाच आनंद असते तो. हे काही कोणत्या दुकानात विकत नाही भेटत ही अवस्था. हे प्राप्त करावं लागते स्वतः त्या बलावर, धम्माच्या बलाचा पालन करून, शील, उपसत, आर्य अष्टांगिक मार्ग याचं पालन करून हे परमार्थाचं अवस्था प्राप्त होत असते माणसाने. स्वार्थाचे नव्हे तर परमार्थाचे जीवन जगत असतील तर आनंद, शांती आणि समाधान ही खात्रीने त्याच्या मनात वास करतील. अनाथ पिंडकाला म्हणजे एक स्वार्थ, एक निस्वार्थाचं जीवन, निस्वार्थही म्हणू शकतो आपण. निस्वार्थाचे जीवन जगत असतील तर आनंद, शांती आणि समाधान ही खात्रीने त्यांच्या मनात वास करतील. अनाथ पिंडकाला सत्याचे हे दर्शन सर्वोत्कृष्ट, साधे आणि शहाणपणाचे असल्याचे दिसून आले. त्याप्रमाणे याप्रमाणे खऱ्या तत्वज्ञानात स्थिर झाल्यामुळे त्याने भगवान बुद्धाच्या चरणाशी मस्तक नमविले आणि हात जोडून त्याने त्यांना उपासकाच्या दीक्षेची विनंती केली. बघा आहे. आता भगवान बुद्धानं काय लोकांना का संपत्ती वाटली काय होतं भगवान बुद्धापाशी? अकाउंटमध्ये काही पैसे होते का? सोबत ते पेट्या घेऊन फिरले? राजकुमार होते, राजा होते. काही वाटलं का भगवंतांनी? काय वाटलं भगवंतांनी? धम्म बडा बलवान. पण धम्म वाटून कोण राहिला ते महत्त्वाचं आहे. सम्यक संबुद्ध, त्यांनी जे बोललं ते झालं, समजून घ्या. त्यांनी जे बोललं ते झालं. त्यांच्या छत्रछायामध्ये त्यावेळेस जे लोक जन्माले आले असतील, ज्यांना भगवान बुद्ध पाहायला भेटले असतील, ते किती महान पुण्यवान लोक. त्यावेळेस काही लोकांना भगवंताला पाहिल्यावर म्हाताऱ्या लोकांना मरण आलं, किती सुखाचं, काय त्याचं पुण्य असन. पा ते सुखाचं असते बरं.
का महान म्हणते नाही का ना, राजा तुले पाहिलं आता माझं सगळं पारणं फिटलं म्हणते, आता सुखानं मरतो, तुलेच पाहत होतं म्हणते मला. जसे बाबासाहेबांना लोक पायासाठी तरसत होते, बाबासाहेबांना सुद्धा लोक पायी पायी जाऊन त्यांना भेटायला जात होते, आणि बाबासाहेबांना पाहून ते घरी जात होते सुखानं वापस. का तुम्हाला म्हणे फक्त भेटायला आलो, पाहायला आलो म्हणजे आम्ही, तुम्ही देव माणूस आहे म्हणे आमच्यासाठी, असे लोक त्यावेळेस म्हणायचे बाबासाहेबांना. पायासाठी तरसत होते, पायासाठी. इतकं बल असते बोधिसत्वाचं. आता बोधिसत्व इतके बलवान होते तर विचार करा तुम्ही, सम्यक संबुद्धाचं बल किती असन, किती भयंकर बल असन. तर हे असे लोक फार जगामध्ये फार कमी जन्माला येत असतात. आणि आजही जगामध्ये काही लोक चांगले आहेत, पण कोणी त्यांना ओळखतच नाही, त्याची जाणीवच लोकांना होत नाही, कधी कधी अंधारातच राहतात ते. कारण मोहाची पट्टी आण लागलेली, डोळे आहे पण दिसतच नाही, गेला तिथून अभिलेखा, म्हणजे त्याच्या कुशल कर्मच नाही ना त्याला भेटायचं, गेला तो. मग त्याची आठवण कधी होते माणसाले, मग ते कुठं त्याचं शरीर त्यागून देतात, मग त्याचं अरे बाबा, अरे आज होते याची भेटच नाही घेतली म्हणते म्या, असं होते. काही लोकांना त्यावेळेस बाबासाहेबांची भेट नाही घेतली, त्याची हे होती परिस्थिती भेटण्याची, पैशाले असतील, श्रीमंत असतील, नाही भेटले सण बाबासाहेबाले, किती दरिद्री म्हणा येईल. महान व्यक्तीला त्याची महान व्यक्ती तिने भेट नाही घेतली, हालाकी ते भेटू शकले असते, दरिद्री झाले. त्यांच्या विचारावर जे लोक चालून राहिले ते किती महान म्हणावं, आणि ते फक्त विचार वाचतात, इकडले पैसे खाऊ दे, इकडले खाऊ दे, इकडं सह्या मारू दे, सही मारायचे पैसे, काय कामाचे असे अधिकारी झालेले, जे भ्रष्टाचारच करून राहिले, पैसेच खाऊ राहिले, बाबासाहेबाचं नाव घेतात ना पैसे खातात, ते काय कामाचे अशी दरिद्री झाले. म्हणून धम्माच्या बलाने जगणे आणि कुशल कर्म करणे हेच महत्त्वाचं आहे. तर आता आपण याला इथपर्यंत थांबूया, आणि थोडंसं आपण 15 ऑगस्ट आजचं आहे तर त्याविषयी आपण थोडंसं मी तुम्हाला सांगतो. एक फार चांगलं एक आलं का 15 ऑगस्ट, आज 15 ऑगस्ट आहे, आजच्या दिवसाचं महत्त्व. 15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला. 26 जानेवारी 1950 रोजी भारताची राज्यघटना म्हणजे भारताचे संविधान अंमलात आणले. तिथून मग संविधानाला सुरुवात झाली 26 जानेवारीपासून. बुद्धाच्या देशाला, सम्राट अशोकाच्या देशाला नव्या रूपात घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगासमोर मांडले. भारताची जी ओळख जगाला ठाऊक होती, तीच ओळख भारतीय संविधानाने जगासमोर पुनर्स्थापित केली. आपल्या देशाची संपूर्ण ओळख बुद्ध धम्माची ओळख झाली. उदाहरणार्थ, बुद्ध धम्माचे प्रतीक आकाशी निळ्या रंगाला, बुद्ध धम्माचे प्रतीक आकाशी निळ्या रंगाला राष्ट्रीय रंगाची मान्यता देण्यात आली. राष्ट्रीय रंग आहे निळा, त्यानंतर धम्माचे प्रतीक कमळाचे फूल आपले राष्ट्रीय फूल झाले. कमळाचं फूल राष्ट्रीय फूल आहे बघा. बोधिवृक्ष अर्थात पिंपळाच्या वृक्षाला राष्ट्रीय वृक्षाची मान्यता मिळाली. बुद्ध धम्माच्या धम्मचक्राला राष्ट्रीय चिन्ह घोषित करून राष्ट्रीय ध्वजावर अंकित करण्यात आले. जे आपलं धम्मचक्र आहे ना, ते राष्ट्रीय चिन्ह आहे. राष्ट्रीय चिन्ह घोषित करून राष्ट्रीय ध्वजावर अंकित करण्यात आले. सम्राट अशोकाची राजधानी सारनाथ येथील 4 सिंह ही राजमुद्रा भारताची राजमुद्रा घोषित झाली. 4 सिंह असते ना राजमुद्रेचं, ते भारताची राजमुद्रा घोषित झाली. समता, स्वातंत्र्य, न्याय, विश्वबंधुत्व, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय हे बुद्धाचे तत्व, बुद्ध धम्माचे तत्व भारतीय संविधानाने तत्व म्हणून स्वीकार करण्यात आले. तत्व म्हणून
स्वीकारण्यात आले. सत्यमेव जयते हे सम्राट अशोकाचे घोषवाक्य भारतीय शासन व्यवस्थेचे ब्रीदवाक्य म्हणून नामांकित झाले. म्हणतात लोक सत्यमेव जयते. आपल्या देशाची प्रत्येक ओळख ही बौद्ध संस्कृतीशी संबंधित आहे. आपल्या देशाची प्रत्येक ओळख ही बौद्ध संस्कृतीशी संबंधित आहे. आपल्या देशाची प्रत्येक ओळख ही बौद्ध संस्कृतीशी संबंधित झाली. आपल्या राष्ट्रीय ध्वज तिरंग्यातील सर्वात पहिला रंग ज्याला आपण लाल, केसरी, भगवा, लाल, नारंगी म्हणतो, त्या रंगाला भारतीय घटनेचे एका विशेष नावाने वर्णित केले आहे. इंग्रजीत त्याला ओशर असे नाव आहे. लालसर, ओशर म्हणजे लालसर पिवळ्या मातीचा रंग जो बौद्ध भिक्षूच्या चिवराचा रंग असतो. चिवर हे बौद्ध भिक्षूचे वस्त्र आहे जे त्यागाचे प्रतीक आहे. दुसरा रंग पांढरा, ज्या रंगाला बुद्ध धम्मात विशेष महत्त्व आहे. पांढरा रंग हा शांती, सत्याचा प्रतीक म्हणून बौद्ध उपासक शील ग्रहण करताना पांढरे वस्त्र परिधान करतात. तिसरा रंग हिरवा, जो निसर्गावर, प्राणीमात्रांवर प्रेम करण्याचा बुद्ध धम्माचा पंचशिलेची शिकवण देणारा रंग. हिरवा जो रंग आहे ना, निसर्गावर, प्राणीमात्रावर प्रेम करण्याचा व बुद्ध धम्माचा पंचशिलेची शिकवण देणारा, बुद्ध धम्माच्या पंचशिलेची शिकवण देणारा रंग व तिरंग्याच्या मधोमध बुद्ध धम्मतेचे प्रतीक, बुद्ध धम्माचे प्रतीक निळे धम्मचक्र आहे, जे साऱ्या विश्वाला बुद्ध धम्माची ओळख देते. असा सर्वांगीण बुद्ध धम्माची प्रचिती देणारा आपला राष्ट्रीय ध्वज तिरंगा राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला बहाल केला, असं त्याचं इतिहास आहे. भारताच्या सर्वोच्च नागरिक पुरस्काराचे नावही बुद्ध धम्माशी संबंधित आहे. भारतरत्न, रत्न ही बुद्ध धर्माची पदवी आहे. बुद्ध धम्म संघ म्हणजे बुद्ध धम्मातील त्रिरत्न. बुद्ध धर्मात सर्वश्रेष्ठ व्यक्तीला रत्न ही पदवी बहाल केली जाते. अनेक बौद्ध भिक्षूंच्या नावात रत्न ह्या शब्दाचा उल्लेख असतो. जसं उदाहरणार्थ ज्योतिरत्न, राजरत्न, संघरत्न, भंते ज्योतिरत्न, भंते संघरत्न, भंते शांतिरत्न वगैरे वगैरे अशा प्रकारचे रत्न ह्या महान शब्दाचा बाबासाहेबांवर खूप प्रभाव होता. बाबासाहेबांनी आपल्या एक लाडक्या मुलाचे नाव देखील रत्न शब्दाशी संबंधित राजरत्न ठेवलं होतं ना. त्या रत्न महान शब्दावरूनच देशाच्या सर्वोच्च नागरिक पुरस्काराचे नाव भारतरत्न ठेवण्यात आले आहे. त्या पुरस्काराचे चिन्ह स्वरूप देखील बुद्ध धम्माशी निगडीत आहे. बोधी वृक्षाच्या पिंपळाचे सोनेरी पान, ज्यावर पुरस्कार स्वीकारणाऱ्या व्यक्तीचे सोनेरी अक्षरात नाव कोरले जाते व दुसऱ्या बाजूला 4 सिंह ही राजमुद्रा व धम्मचक्र असते. बुद्ध धम्माचे मैत्री, प्रेम व करुणेचे प्रतीक असलेल्या कमळाचे फुलाला घटनाकारांनी राष्ट्रीय फुलाची मान्यता दिली. थायलंड, श्रीलंका, बर्मा इत्यादी बौद्ध राष्ट्रात भगवान बुद्धाच्या चरणी कमळाचे फूल अर्पण करतात.
कमळाच्या फुलाला पाली भाषेत पदम असे म्हणतात. भारतरत्न पुरस्काराच्या खालोखाल 3 प्रमुख पुरस्कार आहेत. त्या पुरस्काराची नावे. पिंपळाच्या पानावर भारतरत्न पुरस्कार भेटते. 3 प्रमुख पुरस्कार आहेत. भारतरत्न पुरस्काराच्या खालोखाल 3 प्रमुख पुरस्कार आहेत. त्या पुरस्काराची नावे. पद्म म्हणजे कमळाचे चिन्ह असते. कमळाच्या एका बाजूस पद्म व दुसऱ्या बाजूस विभूषण भूषण लिहिले असते. युद्ध शौर्यातील 3 प्रमुख पुरस्कार. परमवीर चक्र, वीरचक्र या पुरस्कारावर देखील कमळाचे फूल प्रामुख्याने असते. युद्ध शौर्यातील प्रमुख पुरस्काराचे नाव अशोक चक्र. भारताच्या राष्ट्रपती भवनातील प्रमुख दिवाणखान्याचे नाव अशोक हॉल आहे. पहा, अशोका हॉलमध्ये आला अशोक हॉल. अशोक हॉल आहे. त्यात भल्ली मोठी बुद्धाची पूर्णाकृती मूर्ती आहे. त्याला बुद्धरूप आहे तिथं पूर्णाकृती. विदेशातील येणाऱ्या शिष्टमंडळाला अथवा त्या देशाच्या राष्ट्रपती, राष्ट्राध्यक्षाला, प्रधानमंत्रीला बुद्धाची मूर्ती म्हणजे बुद्धरूप भेट म्हणून दिल्या जाते. भेट म्हणून दिली जाते. लोकसभेत सभापतींच्या आसनाच्या वर धम्मचक्र परिवर्तनाय असे कोरलेले आहे. आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निवासस्थानी आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निवासस्थानी परिसराचे नाव देखील. आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निवासस्थान परिसराचे नाव देखील बुद्ध संस्कृतीवर ठेवले आहे. सम्राट अशोकाच्या मंत्रिमंडळाच्या नगरीचे नाव जनपद होते. सम्राट अशोकाच्या मंत्रिमंडळाच्या नगरीचे नाव जनपद होते. तेच जनपद नाव आपल्या केंद्रीय मंत्री निवासस्थानाचे आहे. उदाहरणार्थ 7 जनपद, 10 जनपद, 11 जनपद अशी भारताची ओळख असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा बुद्ध धम्माशी संबंध आहे. बुद्ध संस्कृतीशी नातं आहे. घटना समितीच्या सदस्यांपैकी प्रत्येकाने ती मान्य केली, कारण ते सत्य आहे आणि जे सत्य असते ते कधीच अमान्य होऊ शकत नाही. अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व भारत बौद्धमय केला. हा बुद्ध धम्माचा विजय, सम्राट अशोकाचा विजय, बोधिसत्व भारतरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय आहे. हाच मानवतावादी सर्व जाती, धर्म, वंश, लिंग, पंथ यांचा विकास, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्यायाची हमी देणाऱ्या भारतीय संविधानाचा विजय असो. बघा, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय कशामुळे मिळते माणसाला? भारतीय संविधानामुळे. त्याच भारतीय संविधानाचा आज आपला स्वतंत्र दिवस आहे देशाचा. त्याच्यानंतर आपल्याला संविधान लागू झालं. त्या भारतीय संविधानाचा विजय असो. कारण स्वतंत्र भारतामध्ये स्वतंत्र घटना आपल्याला मिळाली. इतकी महान ती घटना आहे. आणि या भारतीय संविधानाचं रक्षण करण्याची जिम्मेदारी सर्व भारतीय नागरिकांची आहे. म्हणून भारतीय संविधान हे फार प्रमुख असा हा ग्रंथ आहे. आणि जे आजच्या दिवशी भारत माता म्हणतात, भारत माता की जय. भारत माता कोण आहे? बोधिसत्व सिद्धार्थ गौतम यांची आई महामाया, हिला भारत माता म्हणतात. तसं भवानी, भाऊ म्हणजे जग, जगाची राणी म्हणजे महामाया. जगाची राणी महामाया होय, तर भारताची राणी कोण आहे? मग भारताची माता कोण आहे? महामाया. भारतामध्येच
सिद्धार्थ गौतमाचा जन्म झालेला आहे ना, बोधिसत्वांचा. त्यांची आई, जे भारताचे थोर असे महापुरुष आहेत, त्यांच्या आईला भारत माता म्हणतात. तर अशा प्रकारचा हा इतिहास आहे. हा आपण समजून घेतला पाहिजे. सर्वांना 15 ऑगस्ट भारताच्या स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. साधू साधू साधू.